अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसं आयात शुल्क लागू करण्याची घोषणा बुधवारी रात्री उशिरा केली। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास 100 देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली। जागतिक अर्थव्यवस्थेतली एकूणच अनिश्चितता पाहता जग मंदीच्या दिशेने जात आहे का असा सवाल उपस्थित होतोय। जशास तसं ही आपली पारंपरिक म्हण आता ट्रम्प यांच्या हट्टामुळे थेट आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरली आहे। इतर देशांनी अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावला तर ट्रम्प साहेब म्हणतात आम्हीही तुमच्यावर तितकाच नाहीतर आणखीन जास्त टॅक्स लावू। यालाच म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ। आता प्रश्न असा की या टॅरिफमुळे भारताचं काय होणार, आपल्या उद्योगांवर, रोजगारावर आणि तुमच्या आमच्या खिशावर ह्याचा काय परिणाम होणार, आणि महत्त्वाचं म्हणजे या टॅरिफचा फटका सामान्य माणसाला आणि भारतीय उद्योगांना कसा बसेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर। आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 गोष्टींचा सखोल आढावा घेणार आहोत। 1. रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे नेमकं काय? 2. डोनाल्ड ट्रम्प यांना हे धोरण का लागू करायचं आहे? 3. त्यांचं हे धोरण कसं काम करणार आहे? 4. भारत आणि जागतिक व्यापारावर याचा काय परिणाम होईल? 5. आणि विशेष म्हणजे भारत अमेरिकामधील व्यापार संबंध व डॉलरचे मूल्य भारतावर कसे परिणाम करतात। रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जशास तसं कर धोरण। याचा अर्थ काय तर जर एखादा देश अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावत असेल तर अमेरिका देखील त्या देशाच्या वस्तूंवर तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त कर लावेल। थोडक्यात काय तर व्यापारात समतोल साधण्यासाठी अमेरिकेने इतर देशांवर लादलेला आयात कर। हे धोरण ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या नीतीचा एक भाग आहे। त्यांचा दावा आहे की यामुळे अमेरिकन उत्पादकांना संरक्षण मिळेल, जागतिक व्यापारात अमेरिका अधिक ताकदवान बनेल आणि व्यापारातील तूट म्हणजेच ट्रेड डेफिसिट कमी होईल। ट्रम्प यांनी हे धोरण फेअर आणि रेसिप्रोकल व्यापारासाठी तयार केलं आहे। त्यांचं स्पष्ट मत आहे की अमेरिका अनेक देशांशी व्यापार करताना अन्यायकारक टॅरिफ सहन करत आहे। भारत, चीन, युरोपियन युनियन आणि इतर देश अमेरिकन वस्तूंवर उच्च दराने टॅरिफ लावतात, पण अमेरिका मात्र त्या तुलनेने कमी दराने टॅरिफ लावते। उदाहरणार्थ सध्याच्या स्थितीला भारताने अमेरिकन मोटरसायकल आणि वाईनवर 100% पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कर लादला आहे, तर अमेरिकेने भारतीय मोटरसायकल आणि वाईनवर 2.5% कर लावला आहे। त्यामुळे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की वी विल चार्ज देम व्हॉट दे चार्ज अस, नो मोर नो लेस। जेव्हा ट्रम्प सरकारचा आदेश आला तेव्हा त्यात 27% टॅरिफ लावला जाईल असं म्हणण्यात आलंय। म्हणजे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक मालावर आता जास्त कर हा निर्मात्यांना अमेरिकन सरकारला द्यावा लागणार आहे। हे रेसिप्रोकल टॅरिफ्स लागू केल्याने अमेरिकाही आता भारता इतकाच टॅरिफ लावणार, ज्यामुळे अमेरिकन कामगारांचं हित जपलं जाईल, व्यापारातील तूट कमी होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल। 2 एप्रिल 2025 रोजी ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली आणि 5 एप्रिलपासून हे टॅरिफ लागू करण्यात आले, तेही सुरुवातीला 10% दराने। पण काही देशांवर हे टॅरिफ वाढवण्यात आले आहेत। भारतावर 27% टॅरिफ लागू आहेत, चीनसाठी 84%, युरोपियन युनियनसाठी 20%, श्रीलंकेसाठी 44% आणि व्हिएतनामसाठी 46%। या टॅरिफ्समुळे व्यापारात समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण अलीकडेच चीन वगळता इतर देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहेत। त्याचबरोबर स्मार्टफोन्स आणि कम्प्युटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील टॅरिफमध्ये सूट देण्यात आली आहे। यामुळे या क्षेत्रातल्या कंपन्यांना आता मोठा फायदा झाला आहे। या स्थगितीमुळे व्यापारातील तणाव कमी झाला आहे, परंतु चीनसोबतच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव कायम आहे। या धोरणाचा परिणाम म्हणून अनेक देशांनी त्यांच्या व्यापार धोरणात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे।
भारतावर या धोरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण भारत अमेरिकन वस्तूंवर तुलनेने जास्त कर लावतो. ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग असे संबोधले आहे. भारतीय निर्यातदार, विशेषतः रत्न व आभूषणे, औषधं, स्टील, ऑटोमोबाईल्स आणि अन्न पदार्थ या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. सिटी रिसर्चच्या अहवालानुसार भारताला दरवर्षी अंदाजे $7 अब्ज पर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला आता व्यापार धोरणात बदल करावा लागेल. जागतिक स्तरावर या धोरणामुळे व्यापारातील तणाव वाढू शकतो आणि वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या टॅरिफमुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉइश बँकच्या अंदाजानुसार महागाईत 0.25 ते 0.50% पर्यंत वाढ होऊ शकते. याचा फटका सामान्य ग्राहकांना बसतो आणि व्यापारात अस्थिरता वाढते. – 2024च्या माहितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड सरप्लसमध्ये वाढ होत आहे. भारताचा अमेरिकेसोबत सुमारे $45.7 अब्ज पर्यंतचा ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे भारत अमेरिकेत जास्त निर्यात करतो आणि कमी आयात करतो. त्यामुळे ट्रम्प यांचं हे धोरण भारतावर अधिक केंद्रित आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली की 1. भारतात आयात महाग होतं, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोलियम यासारख्या प्रॉडक्ट्सच्या किंमतमध्ये वाढ होते. 2. महागाई वाढते आणि 3. व्यापार तूट वाढते. आणि हे सगळं आता भारताच्या आर्थिक स्थैर्यावर दबाव आणू शकतं. रेसिप्रोकल टॅरिफ हे केवळ व्यापार धोरण नाही, तर ते एक राजकीय आणि आर्थिक शस्त्र आहे. भारतासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थांसाठी हे धोरण एक मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे भारताला आता जागतिक स्तरावर अधिक संतुलित आणि सहकार्यात्मक व्यापार धोरण आखावं लागेल. तुमचं यावर काय मत आहे? रेसिप्रोकल टॅरिफ खरंच फेअर आहेत का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.